श्रोते जन हो, चारुशीला वडगावकर तुम्हाला वंदन करते. आमच्या शेजारी राहणाऱ्या प्रसादने 2 वेळा पायी नर्मदा प्रदक्षिणा केली. तो म्हणाला, काकू नर्मदाष्टक कराल का, म्हणून त्याच्या निमित्ताने ही सेवा होत आहे. प्रभू इच्छा, नर्मदा मैयाची इच्छा. हे श्री भगवान शंकराचार्यकृत नर्मदाष्टक. नर्मदाष्टकम अर्थविवेचन. नर्मदा म्हणजे नर्म म्हणजे सुख. नर्मदाचा अर्थ असा आहे की नर्म म्हणजे सुख, सुखदा. दा म्हणजे देणारी, सुख देणारी, ती नर्मदा. शेकडो हजारो अनेक तपस्यांनी ऋषींनी तप केले आहे तिच्या काठावर आणि तप करीत आहे. ती पूजनीय वंदनीय तर आहेच, पण तिचे पावित्र्य महात्म्य गंगेपेक्षाही जास्त सांगितले आहे. गंगा ही शंकराने स्वर्गातून आणली, आपल्या जटेमध्ये धारण केली, पण नर्मदा ही साक्षात श्री शंकराच्या जटेतून निर्माण झाली आहे, म्हणून ती त्याची कन्या म्हटले आहे. खरे तर शुद्ध ब्रह्म हे गंगा यमुना नर्मदा सर्वांच्याच मागे साक्षरूप आधार आहे, पण त्याची ब्रह्मशक्ती जी शुद्ध सात्विक योगमाया ही या सर्व पवित्र गोष्टी नद्या डोंगर ब्रह्मांडे सूर्य इत्यादी निर्माण करते. त्या सर्व चर्मचक्षूंना दिसणाऱ्या पण सात्विक गोष्टी पूजनीय वंदनीय आहेत. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत 9व्या व 10व्या अध्यायात हे सांगितले आहे. या सृष्टीतील दगडांच्या देवमूर्ती लाकडाच्या मातीच्या धातूच्या आहेत. उदाहरणार्थ म्हणजे ह्या सगळ्या पवित्र गोष्टी कुठल्या आहेत ह्या सृष्टीत, तर दगडाच्या देवमूर्ती, लाकडाच्या मूर्ती, मातीच्या पवित्र मूर्ती ह्या आहेत. तर तसेच तुळस, गंगा, नर्मदा, सूर्य म्हणजे सूर्य, शेषनाग, गाय इत्यादी ह्या गोष्टी ह्याच्यात सांगितलेल्या आहेत. 9व्या व 10व्या अध्यायात भगवानांनी सांगितले आहेत की ह्या सृष्टीच्या सगळ्या पवित्र गोष्टी आहेत, पूजनीय वंदनीय. नर्मदेचे महात्म्य एवढे आहे की एक एक कंकर खडा गोटा नर्मदेचा हा शंकर आहे, शिवस्वरूप आहे. खरे तर परब्रह्म हे विश्वाच्या आत बाहेर पूर्ण ब्रह्मांडात आरपार सर्वत्र असीम अविनाशी व स्थिर आहे. त्याच्या आधारावरच हे माईक विश्व योगमायेने दाखवले आहे आपल्याला. नर्मदा मैया एवढी पवित्र आहे की तिच्यावरून येणारे आपल्या श्वासात जाणारे वारे आपल्याला सुद्धा म्हणजे ते वारं सुद्धा आपल्याला पवित्र करतं. दुरून आपल्या नेत्रांना ती दिसली, दर्शन मात्रे म्हणजे दर्शन झाले तरी आपण पावन होतो. आपण तिचे पाणी प्यायलो की पवित्र होतो, तर स्नानाने सर्व पाप धुतले जाते असे महात्म्य सांगितले. अनेक ऋषी मुनींनी तपस्व्यांनी या ब्रह्मरूप शिवकन्येची उपासना केली आहे. आता श्लोक पहिला. सबिंदु सिंधु शुष्कलतरंग भंग रंजितम द्विषस्सु पाप जात जातकारी वारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. हे देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी नमन करतो, वंदन करतो, समर्पित करतो. तू कशी आहेस, चरणकमल कसे आहेत त्याचे वर्णन भगवान शंकराचार्यांनी अप्रतिम रीतीने अप्रतिम शब्दांनी केले आहे. ते ब्रह्मरूप साक्षात शिव अवतारच आहेत. त्यांच्याबद्दल मी कर्पूर गौरव मंत्रार्थ या माझ्या मागच्या व्हिडिओत केले आहे. ते म्हणतात, तुझ्या प्रवाहाचे ओघाचे हे वर्णन कसे आहे हे देवी नर्मदे, तुझे तुषार उडत आहेत. सिंधूकडे धाव घेणारी, समुद्राकडे वेगाने धाव घेणाऱ्या अनेक तरंगांसहित असंख्य लाटांनी तुझे चरण सुशोभित दिसत आहेत. आमची जी शत्रुवत आमची पापे आहेत, तुझ्या शत्रूंचा नाश करणाऱ्या, अमंगल दूर करणाऱ्या, पापे नष्ट करणाऱ्या अशा तुझ्या मंगल जलाने यमदूत व जीवनात येणारी अनेक भये हरण करते असे तुझे जलाचे कृपेचे चिलखत आमची भये नाहीशी करते. म्हणजे तुझ्या जलाचे चिलखतच तू जणू आमच्यावर घालते, कृपेचं चिलखत घालते आणि आमची भय नाहीशी करते. म्हणजे आमची पाप ही जी आमचेच शत्रुवत पाप आहेत
ती तुझ्या शत्रूंचा नाश करणाऱ्या, अमंगल दूर करणाऱ्या, पापे नष्ट करणाऱ्या जलाने धुतली जातात. असे तुझे जलाचे कृपेचे चिलखत आमची भये नाहीशी करते, आमची पापे नाहीशी करते. त्या तुझ्या पदकमलांना, पवित्र पदकमलांना मी वंदन करतो. आता दुसरा श्लोक. त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघ भारहारी सर्वतीर्थनायकं सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकज नमामि देवी नर्मदे. अंबू म्हणजे पाणी, दिव्य संप्रदायकम म्हणजे सम्यक म्हणजे उत्तम, म्हणजे प्रकर्षाने असं लावलंय, दायकम म्हणजे दिले जाते, मीन म्हणजे मासे. याचा अर्थ तुझ्या मंगल जलात आश्रय घेतलेले दीन गरीब बिचारे लीन अनन्य शरण आलेले, कारण तुझे जल म्हणजे जीवन हे त्यांचे जीवन आहे. तुझ्या विरहाने ते मृत्यू पावणार आहेत, म्हणजे जलाबाहेर काढलं की मासे मरतात. तुझ्या विरहाने ते मृत्यू पावणार आहेत, त्यांना तू दिव्य गती परमगती देतेस. कलियुगात पापांचा मळ हरण करणारी, नाश हरण करणारी जी दिव्य पवित्र अनेक तीर्थे आहेत, त्यात सर्वात श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ ती तीर्थ तू आहेस. पहा भगवान काय म्हणतात, भरून आलं मला की सगळ्या विश्वातल्या सर्व दिव्य ह्याच्या तीर्थात नर्मदा हे सर्वात श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. सर्व तीर्थांमध्ये म्हणजे सर्व पवित्र नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ तू आहेस. शर्म म्हणजे सुख देणारी. इथे सगळीकडे शर्मदे नर्मदे असं सगळं वापरलं आहे ना, त्याचा अर्थ आहे शर्म म्हणजे सुख देणारी. तुझ्या जलामध्ये असलेले मोठे मासे, कासवे, मगरी, सर्व जलचर व चक्रवाक पक्षी यांना तू सुख देणारी आहेस. अशा तुझ्या अत्यंत पवित्र पदकमलांना मी वंदन करतो. आता तिसरा श्लोक. महागभीर नीरपूर पातधूत भूतलम नमः समस्त पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाभय मृकुंडु सूनु हर्म्यदे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. महागंभीर म्हणजे खोल. हे देवी, तुझ्या गंभीर खोल पाणी तुझ्या पुराने व्याप्त झालेल्या भूतलाचे भूमीचे पाप धुवून टाकते. म्हणजे पूर आला तर काय होते, भूमीचे पाप धुतले जाते. सर्व पापी जे तुला शरण येतात, नतमस्तक होतात, त्यांच्या पापांच्या शत्रूप्रमाणे तू त्यांना नाश करते. त्या पापांचा तू पापांचा शत्रू असल्यासारखी त्या पापांचा नाश करते. त्यांच्या पापांची फळे जे भोगत असतात, म्हणजे पाप असतात त्यांचाही नाश करते, आणि त्या पापांची गतजन्मीच्या पापांची फळे ते भोगत असतात, त्यामुळे त्यांच्या ह्या जीवनात संकटांचे डोंगर उभे असतात, ते सुद्धा तू फोडून टाकतेस. जगाचा जो प्रलय होतो त्यावेळच्या महाभयात, म्हणजे तेव्हा खूप मोठं महाभय असतं, त्या भयात तू मृकुंडू ऋषींचा मुलगा जो मार्कंडेय ऋषी, त्याला तू हर्म्य म्हणजे महाल, म्हणजे याचा अर्थ मार्कंडेय ऋषींना तू प्रलयात सुद्धा स्थान देऊन, म्हणजे महाल देऊन म्हणजे स्थान देऊन चिरंजीव केले आहेस. हे देवी, तुझे पादपंकज मी वंदितो, म्हणजे पदकमलांना नमस्कार करतो. आता श्लोक 4. गतं तदैव मे भयं त्वदंबु वीक्षितं यदा मृकुंडु सूनु शौनक सुरारी सेवितं सदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. स्वतः श्री आचार्य भगवान म्हणतात, जेव्हा तुझे दर्शन झाले त्या क्षणी माझे भय नाहीसे झाले, मी निर्भय झालो. मार्कंडेय ऋषी, शौनक ऋषी आणि देवसुद्धा सतत तुझी सेवा करतात. पुन्हा पुन्हा जन्म घेणे हे एक दुःख व जन्मल्यावर भोगांचे दुःख यांच्यापासून तू आमचं रक्षण करतेस. म्हणजे तुझ्या कृपेचे आमच्यावर चिलखत घालून, वर्म्य म्हणजे चिलखत घालून संरक्षण करतेस, म्हणजे मुक्ती देतेस. अशा तुझ्या पदकमलांना मी नमन करतो.
श्री भगवानांची, शंकराचार्यांची त्या छोट्या बाळाची प्रतिभा पहा, दिग्मूढ होतो. असे तू हिमाचल पदयात्रा करून ज्याने भारत जोडला, अगदी लहान वयात अगणित पोथ्या, स्तोत्रे, उपनिषदेच जणू लिहिली, त्या भगवान शंकराचार्यांना मी वंदन करते. आता श्लोक 5. अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष कूजितं वसिष्ठ शिष्ठ पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. अलक्ष म्हणजे न दिसणारे, अदृश्य. लक्षावधी किन्नर, अमर म्हणजे अमर देवता, असुर राक्षस हे सर्व तुझे पूजन करतात. दर्शनीय प्रेक्षणीय अशा तुझ्या जलतटांवर, फार सुंदर जलतट आहेत नर्मदेचे, लाखो धैर्यवान पक्षी पूजन करीत असतात, किलबिलाट करतात. वसिष्ठ ऋषी म्हणजे वसिष्ठ, पिप्पल, कर्दम या इत्यादी अनेक ऋषी व ज्ञानी लोकांना तू शर्मदे म्हणजे सुख देणारी आहेस. अशा तुझ्या पवित्र पदकमळांना मी नमस्कार करतो, वंदन करतो, नमन करतो. आता श्लोक 6. सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदै धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदैः रवीन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. सनत कुमार, नाचिकेत, कश्यप, अत्री हे सर्व कमळातील भुंग्यांसारखे. कमळात भुंगा लुप्त होतो, पण इतका की त्या मिटलेल्या कमळाला पोखरून बाहेर येत नाही, एवढा त्या कमळात लुब्ध झालेला असतो तो भृंगा. तसे सर्व वरील नारदांसह सर्व वरील ऋषी तुझ्या पदकमलात गुंगून रंगून त्यांच्या अंतःकरणात गुंगून जातात. त्यांच्या अंतःकरणात त्यांनी तुला धारण केले आहे. चंद्र, सूर्य, रंतिदेव हा पुण्यवान राजा, इंद्र म्हणजे देवराज यांच्या पुण्यकर्मांचे उत्तम फळ देवी नर्मदा देते. अशा नर्मदा मैयाला, तिच्या पदकमलांना मी नमन करतो. आता 7वा श्लोक. अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ती मुक्तिदायकम विरिंची विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. न दिसणारी लक्ष लक्ष पापे म्हणजे आपली पापं काही दिसत नाहीत, म्हणजे अनंत पापे, जे लक्षसार म्हणजे वज्र. मैयाने त्या पापांचा नाश करण्यासाठी वज्र धारण केले आहे. म्हणजे आपल्या अज्ञजनांच्या, सामान्य लोकांच्या न दिसणाऱ्या लक्ष लक्ष पापांसाठी, पाप म्हणजे अनंत पाप, त्यांना नाश करण्यासाठी वज्र धारण केले आहे. म्हणजे जे लोक तिच्यात स्नान करतात, तिच्या जवळ राहतात, तप करतात त्यांच्यासाठी. त्यामुळे अनेक जीव जंतू, जंतू म्हणजे जीव, अनेक जीव जंतू व तंतू म्हणजे जीवांची परंपरा, अनेक जीव जंतू तंतू म्हणजे अनेक जीव, लाखो जीव, त्यांना ती भोग आणि मोक्ष देते. म्हणजे जे भोगांची इच्छा करून तिच्यापाशी जातात त्यांना भोग प्राप्त होतात, जे मोक्षाची इच्छा करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. वीरांची म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू व शंकर यांचे लोक, म्हणजे आता ब्रह्मलोक म्हणजे यांचे लोक, तसेच तिचा स्वतःचा लोक म्हणजे नर्मदेचा लोक म्हणजे ब्रह्मलोक. ह्यात वासनांप्रमाणे ती त्या सगळ्या पाप्यांचे पाप नष्ट करून त्यांना भोग देते. म्हणजे त्यांच्या इच्छांप्रमाणे त्यांना ब्रह्मलोक, विष्णुलोक, कैलास असे स्वतः आणि देते. आणि ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांना ब्रह्मरूप देते, परब्रह्म स्वरूप करते, स्वतःचे धाम देते, म्हणजे स्वतःच्या ब्रह्मस्वरूपात विलीन करते.
अशा नर्मदा मातेस तिच्या पदकमलांना मी नमन करतो. आता श्लोक 8. अहो मृतं स्वनं श्रुतं महेशकेश जातटे किरातसूत वाडवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारी सर्वजंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. म्हणजे हे आचार्य म्हणतात, अहो महेशाच्या जटेतून उत्पन्न झालेल्या नर्मदेच्या तटावर मृत व्यक्तीने, म्हणजे जी मरत असेल, मृत्यू पावत असेल त्या व्यक्तीने मृत्यूसमयी जर स्वनम म्हणजे ध्वनी, नर्मदेच्या मैयाचा जलाचा मंजूळ ध्वनी, खळखळाट किंवा लहरींचा मंद ध्वनी, कोणताही जलध्वनी जर मनपूर्वक मनोमन लक्षपूर्वक श्रवण करीत असला, कानावर पडणे नाही, लक्ष देऊन ऐकत असला तर तो पापमुक्त होतो. म्हणजे मरताना जरी नुसता ध्वनी कानावर पडला आणि तो त्यांनी अगदी पंचप्राणाने ऐकला, तो गोळा करून पंचप्राण, तर तो हे होतो, पापमुक्त होतो. किरातसूत म्हणजे एक जमात आहे, किरातसूत, सूत म्हणजे मुलं त्यांचे, किरातसूत भिल्ल असू देत, संकर मिश्रण झालेली, संकर म्हणजे संकरित जात, म्हणजे मिश्रण झालेली सूत जात म्हणतात ते असोत, ब्राह्मण असोत, पंडित असो, ठग असो, फसवणारा असो किंवा नट सोंगाडे असोत, सर्वांना ती समभावाने पाप नष्ट करून सुख देते. हे कोणाकोणाला? किरातसूत, भिल्ल, संकर जातीच्या लोकांना सूतजात म्हणतात. त्यांना ब्राह्मण असोत, पंडित असो, ठग असो, फसवणारा असो किंवा नट सोंगाड्या असो, सर्वांना ती समभावाने पाप नष्ट करून सुख देते. अशा शंकर कन्येला, नर्मदा मैयाच्या पदकमलांना मी नमन करतो. आता 9वा श्लोक. इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देव दुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवा नरा न वै विलोकयांति रौरवम्. याचा अर्थ असा आहे, हे शेवटचा आहे, नर्मदाष्टकाचा समारोप आहे. याचा अर्थ असा आहे, हे नर्मदाष्टक जो त्रिकाल म्हणतो 3 वेळा, प्रातःकाळी, मध्यान्नी, सायंकाली जो म्हणतो, संध्याकाळ म्हणजे संध्या करायची वेळ, म्हणजे या 3 वेळा ह्या हे आहे पवित्र वेळा आहेत, त्यावेळी संध्या करण्याच्या पुण्य वेळा आहेत. तर हे नर्मदाष्टक जो त्रिकाल म्हणतो, निरंतर मृत्यूपर्यंत जो पठण करतो, म्हणजे रोज त्रिकाल असं मृत्यूपर्यंत पठण करतो, तो दुर्गतीला कधीही जात नाही. त्याला महेशधाम धाम म्हणजे कैलासधाम, जे देवतांनाही दुर्लभ आहे, ते सहज रीतीने प्राप्त होते. ते लोक जे पुण्यकाळी नर्मदाष्टकम पठण करतात, ते सहज गौरवशील कैलास लोक प्राप्त करतात. त्यांना कधीही नरक प्राप्त होत नाही, नरकाचे ते तोंड पाहत नाहीत. दादार्पणमस्तु, मुकुंदार्पणमस्तु. मध्य प्रदेश खंडवा येथे श्री दादाजी महाराजांच्या आश्रमात दरबारात रोज फक्त नर्मदेचीच आरती म्हटली जाते व आरतीनंतर नर्मदाष्टकमचे पठण केले जाते. श्री दादाजी महाराज दरबार देवस्थान नर्मदेच्या देवस्थानात नर्मदेच्या दोन्ही तटांवरील राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र बॉर्डर, गुजरात व त्याच्याही पलीकडे बंगाल प्रांतात खूप प्रसिद्ध आहे. श्री दादाजी महाराजांचे गुरु श्री गौरीशंकर महाराज यांची नर्मदा तटावर कोकसर येथे समाधी आहे. दादाजी महाराज, त्यांचे गुरु व सगळेच त्यांच्याबरोबरचे साधू हे नर्मदेच्या तटावरील योगी आहेत. श्री दादाजी महाराजांची समाधी खंडवा येथे आहे. तेथे नर्मदा मंदिर आहे. मातु नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.